हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथे मी सकाळी सकाळी एक ग्लास रोज कोमट पाणी पिते. कोमट पाणी पिल्याने कसं आपलं पोट पण कमी होतं आणि जे पोटाचे आजार असतात ते पण नाहीच होतात. तर आज मी भाजी बनवणार होते, मोहरीची भाजी. तर बऱ्याच जणांना माहीत असेल मोहरीची भाजी कशी लागते. ते एकदम भारी लागते. ज्यांनी कोणी खाल्ली असेल भाजी तर त्यांनी कमेंट करा. तर ही भाजी मी धुवून घेतली, आता चिरून घेते. मोहरीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते. आता हिवाळ्यामध्ये आम्ही जास्त करून बाजरीच खातो. तर इथे आपण भाजी बनवूया. आता तेल टाकलं, मी भाजी चिरून घेतलेली आहे. कोणी कोणी यामध्ये शेंगदाण्याचे कूट पण टाकतं, पण शेंगदाण्याचं कूट नाही टाकत मी. इथे मी जे ठेचा केलेला होता मिरच्यांचा, तर तो खूप तिखट झाला होता. तर मिस्टरांनी तो काही खाल्ला नाही, तर त्यामुळे मी तो भाजीत टाकला. तुम्ही मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून यामध्ये टाकू शकता. ठेच्यामध्ये कसं लसूण वगैरे असल्यामुळे त्यामध्ये मी काहीच नाही टाकलं, डायरेक्ट चटणी टाकून दिली. तर झाकून ठेवून दिलं. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते मोहरीची भाजी. तर आता मी चहा पिऊन घेते. चहा पिल्याने कसं एकदम फ्रेश होतं माणूस. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडेल माझ्या चॅनलवरती तेही सांगून द्या. या अगोदर मी खूप सारे कुकिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, रेसिपीज टाकलेल्या आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर गरमागरम चहा झालेला आहे रेडी आपला. तर मी एकदा चहा पिऊन घेते आणि मग आपल्या कामाला सुरुवात करते. तर चहा पिऊन घेतलेला आहे मी. आता भाकरी टाकून घेते अगोदर. तर मी भाकरी या लग्न झाल्यावरती शिकले. लग्नाच्या अगोदर काही भाकरी जमत नव्हत्या मला, पण लग्नानंतर 3 महिने मी सासरी राहिली तेव्हा मी भाकरी शिकून गेले. तर तेव्हापासून मला खूप छान जमतं भाकरी. कोणी कोणी ज्वारी खातं, पण आम्हाला मोस्टली बाजरीच आवडते, ज्वारी खात नाही आम्ही. तर बघा मी तर कशी भाकरी बनवते. मला जमता का नाही भाकरी तेही कमेंट करून सांगा. भाकरी झालेली आहे. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. तर इथे मी मस्तपैकी भाकर भाजून घेते. गावाकडे चुलीवरती भाकर भाजण्याची एक मजा वेगळीच असते ना. तर इथे आपलं झालेली आहे भाजी आणि भाकरी रेडी. खूप भूक लागली होती मला, तर जेवून घेतलं मी. नंतर बुबूकडे आले खेळायला. तर एक लहान मूल घरात असलं ना तर एक वेगळाच आनंद असतो. खूप छान असतात मुलं, क्यूट असतात. तर आजचा दिवस असा गेला माझा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.